हाय एव्हरीवन, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मी आज बनवत होते मावा मोदक. म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी आहे, तर आपण 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो. तर त्या सगळ्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुमची कुठलीही रेसिपी मिस होणार नाही. तर मी घेतलेला आहे 1 वाटी दूध, त्यामध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर ॲड केलेला आहे. जेवढं आपण दूध घेणार आहोत तेवढंच मिल्क पावडर घ्यायचं आहे, सेम क्वांटिटीमध्ये. कुठल्याही प्रकारची गुठळी न होऊ देता मंद आचेवर आपल्याला हे मावा बनवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसणारच आहे की आपला मावा कशा पद्धतीचा बनणार आहे. तुम्ही बघू शकता थिकनेस व्हायला सुरुवात झालेली आहे. कुठल्याही पद्धतीत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय करायची नाही, नाहीतर मिल्क पावडर जळण्याची शक्यता असते किंवा भांड्याला खाली लागू शकतं. त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटात आपला मावा तयार होतो. गॅस मी बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला जो मावा आहे तो तयार झालेला आहे. थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण मोदकासाठी जे आवरण बनवणार आहोत पारीसाठी, तर ते भिजवून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 3 चमचे मैदा, 1 चमचा तूप. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण पाण्याचा वापर करून व्यवस्थित पीठ मळून घेऊया. यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलं होतं. तर बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. तेलाचा वापर करून व्यवस्थित असं परत एकदा मळून आपण 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवूया. तुम्हाला घाई असेल तर लगेच तुम्ही बनवलं तरीही चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये मावा आणि 3 चमचे साखर घालून मी फिरवून घेतलं होतं. त्यानंतर एक चपाती लाटून अशा पद्धतीने, म्हणजे डब्याचं झाकण घेतलं होतं. तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. अशी गोल पारी मी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडा मावा घालून व्यवस्थित असं मोदकाचा आकार देऊन हे बंद करूया. व्यवस्थित पॅक करावं, नाहीतर तेलामध्ये हे फुटायची शक्यता असते. तर मी याच्या पाकळ्या वगैरे बनवलेल्या नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याला आकार दिलेला आहे. त्याच पद्धतीने मी सगळे म्हणजे 21 मोदक बनवून घेतले होते. त्यानंतर सगळा स्वयंपाक पण बनवला होता, जसं बटाट्याची भाजी, चपाती, डाळ भात, शिरा आणि पापड. गणपती बाप्पाची आरती केली आणि ऋग्वेदच्या सगळ्या फ्रेंड्सला आम्ही जेवायला बोलवलं होतं. छोटी छोटी मुलं होती, म्हणजे अगदी 5 ते 7 वयोगटातील, त्यामुळे खूप सिंपलचा असा मेनू बनवला होता. मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानशा मिनी ब्लॉग